आज या ठिकाणी दादा आपला आणि सर्वांचा कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या प्रांगणात आपण आज कार्यक्रम घेतलाय त्यांनाही आपला सत्कार करायचा आहे, परंतु कार्यक्रमाच्या अखेरीला मला वाटते सत्कार करावेत आणि त्यानंतर नगरपंचायत दिंडोरी यांनाही सत्कार करायचा आहे, ते नंतर करावेत अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी मी दादा आपल्याला मनापासून धन्यवाद देईल की ज्या प्रांगणात आज हा एवढा मोठा भव्य दिव्य मंडप घातला गेलाय ती जागा आपणच मागच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना ही जागा मार्केट कमिटीला दिलेली आहे, म्हणून माझ्या मतदारसंघाच्या वतीने मी आपलं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो, आभार मानतो। आपण काय दिलं नाही हे शोधून पाहावं लागेल का बाबा दादाकडून काय काय देणं राहिलं, भुजबळ साहेबांकडून काय देणं राहिलं। तटकरे साहेब आता मंत्री नसतील, आता खासदार आहेत, पण तेही मंत्री असताना त्यांनी सुद्धा काय काय आपल्या विभागाला दिलं। सगळे मंत्रिमंडळात जे काही आपल्या पक्षाचे मंत्री आहेत ते आणि त्यांच्याबरोबर महायुतीचे जे मंत्री आहेत, मग मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, हे सगळे मिळून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य करतात, त्यामुळे मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो। या ठिकाणी बनसोडे साहेबांनी सुद्धा क्रीडा विभागाचे काही फंड्स देण्याचं मान्य केलंय आणि ते कोराट्याला जे काही आपलं हे क्रीडा संकुल बांधायचं आहे त्याची जागा वगैरे सगळी त्या ठिकाणी क्लिअर कट केलेली आहे। मी आपलंही त्या ठिकाणी अभिनंदन करेल। मुंडे साहेबांनी, मवाळ साहेब थोडं महत्त्वाचं ऐकून घ्याल तर बरं होईल। मुंडे साहेबांनी कालच आपल्या ग्रामीण 100 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय जे आपण मंजूर केलंय ते बांधण्यासाठी मुंडे साहेब आमच्याकडे जागा साधारण 2.5 एकर आहे, त्या 2.5 एकरावर ते काही होत नाही। चाकणकर ताई, मी अनेक वेळा अनेक महिलांना आपले नंबर दिलेत, त्यांचं काम काय झालं असेल नसेल त्यांनीही मला सांगितलं नाही, पण तुम्ही लगेच फोन उचलून त्यात नाशिक वेगळं आणि मतदारसंघ म्हणला तर आदिवासी मतदारसंघ म्हणून दिंडोरी मतदारसंघ, पेठ मतदारसंघ आणि त्याची पहिली सुरुवात या ठिकाणी आज होते। आपण सगळेजण भाग्यवान आहोत, कारण जसं सांगितलं जातं देवघरा आला आणि उजळले भाग्य आता अवघी चिंता निवारली, त्या पद्धतीनं आपले अनेक मेजर प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत। मग तो शिक्षणाचा झालाय त्याच्या बाबतीत दादा बोलतील, पण महत्त्वाचा प्रश्न का जो आपला तालुका पाण्यानं जे काही मोठा झाला ते पाण्यामुळं झाला, अजून मोठं व्हायचं म्हणून पाणी पाहिजे आणि त्या दृष्टीने जे काही आपले एकदरा असेल, नारपार असेल, पहिली दुसरी लिंक असेल, याचं भुजबळ साहेब कालच कॅबिनेटमध्ये मला वाटतं त्यांनी मान्यता घेतलेली आहे। आता तर काही सांगता येणार नाही ना, का एवढे दिवस वळसणीचं पाणी आड्याला नेलं, नाथाच्या घरची उलटी खून, हे चिडवत होते लोक, पण आता आपण पाहिलंय वाघाड धरण सगळ्यात पहिला भरतं। पहिलं भरण्याचं कारण फक्त वळण योजना, पुणेगाव भरतं फक्त वळण योजना, आणि आता त्याच्यातही पुन्हा वाढ होते। त्याच्यानंतर त्याची कॅपॅसिटी संपलेली आहे, त्याच्यात गाळ भरपूर आलाय, त्या दृष्टीनं भविष्यात त्या ठिकाणी केंद्रात आपलं सरकार आहे, केंद्राचा मोठा फंड्स आणून त्या ठिकाणी त्याचाही प्रयोग त्या ठिकाणी करावा लागणार आहे आणि त्या बाबतीत दादा कुठं कमी पडणार नाही, भुजबळ साहेब कुठं कमी पडणार नाही, तटकरे साहेब तिथं, सुनेत्राताई तिथं खासदार म्हणून आहेत, निश्चित त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यातून पर्याय मिळेल अशा पद्धतीची मी आपल्याला खात्री देतो। या ठिकाणी शेतकरी, द्राक्ष बागायतदार हा सातत्यानं आता कारखान्यावर शेटे साहेबांनी दादांना नाश्ता दिला, तिथं अनेक शेतकरी त्या ठिकाणी आले होते। त्यांनी द्राक्ष शेती कशी 4-5 वर्षापासून नोटबंदीपासून कशी अडचणीत आली
आणि आपला शेतकरी कसा कर्जबाजारी झाला, मग त्याच्यात आदिवासी असेल, त्याच्यात जनरल असेल, सगळा शेतकरी वर्ग असेल, तो अडचणीत आलाय. म्हणून दादांनी पुढच्या हप्त्यात एक बैठक घेऊन आणि त्याच्यावर विचारविनिमय करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांनी आग्रह धरलाय. दादांनी कबूल केलंय का या तिथं मिटिंग लावून सगळंच काही आलबेल करता येईल, असं जरी नसेल तरी काय करता येईल या संदर्भात चर्चा करण्याचं त्या ठिकाणी ठरलंय. मी वन विभागाच्या दृष्टीनं दादांना मागच्या हप्त्यात बोललो. वन विभागाच्या दृष्टीनं एकदा मी मीटिंगमध्ये सांगितलं का दादा, आमच्या इथं पेठ असेल, दिंडोरी असेल, सुरगाणा असेल, त्र्यंबक असेल, हर्सूल असेल, तिथं वन विभागाच्या मोठ्या प्रमाणात जमिनी शेतकऱ्यांना दिल्यात, पण कागदावर बाकी 2 गुंठे जागा दिलेली आहे. 7-12 दुरुस्त झाला पाहिजे, 7-12 त्याच्या नावावर झाला पाहिजे. आणि ते होऊन मी सुरगाण्यात परवा सांगितलं होतं, नितीन भाऊनी कार्यक्रम घेतला होता, वनपट्टे दिलेत, पण त्यावेळेला फक्त नावावर नव्हते, तर 6 डालकी तुम्हाला बाकीच्यांना समजायचे नाही, पण ह्या महिलांना, पेठवाल्यांना आणि पश्चिम भागातल्यांना कळणार. 6 डालकी नागलीचं गोंड व्हायचं, गोंड कणसा, आणि आता नावावर केली तर आता फरक काय पडला? 6च जिल्ही, 6च डालकी. म्हणून त्याला त्याच्यात टमाटी पिकवता आली पाहिजे, त्याला त्याच्यात वेगवेगळी पिकं घेता आली पाहिजे, आंबे लावले तर त्याला पाणी भरता आलं पाहिजे. अशा दृष्टीनं तिथं पाण्याची व्यवस्था करून देण्यासाठी फॉरेस्टचे काही नियम निकष बदलणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं माझ्याकडून दादांनी दिल्लीतून फोन करून डिकले साहेबांना पत्र पाठवायला सांगितलं. मी पाठवलं आणि ते पत्र तटकरे साहेबांनी, आता मी मराठीत लिहिलं होतं, आणि तिथं म्हणतात हिंदीत चालते आणि इंग्लिश चालते, आणि हे म्हणायचे तुम्ही खासदार व्हायला पाहिजे होतं. अरे मला मराठीच येते तर मी कशाला खासदार होऊ? म्हणून ते पत्र तटकरे साहेबांना द्यायला सांगितलं. तटकरे साहेब त्याच्यात भूपेंद्र यादव साहेबांच्या समवेत आपली बैठक त्या ठिकाणी लावण्याचं मान्य केलेलं आहे. दादांबरोबर अनेक बैठका होतात, भुजबळ साहेबांबरोबर होतात, तटकरे साहेब असतील किंवा मुंडे साहेब. तर साहेब, आमच्या इथं एक मुख्य अडचण निसर्गाबरोबर मानव निर्मित जे काही संकट आहे ते वेगळं आहे. आमच्या इथल्या द्राक्ष बागायतदार शेतकरी बिचारा रात्रीचा दिवस करून मुलाबाळांना त्या काळात कुठलीच हाऊस मौज न करता द्राक्षाला मुलासारखं प्रेम लावतो, आणि व्यापारी तो द्राक्ष खरेदी करून घेऊन आणि पळून जातात. तर त्या संदर्भात एक बैठक आपण लावावी. आणि ज्या पूर्वा चव्हाण नावाच्या एक एक्सपोर्टर आहेत, त्या अक्षरशः रशियाला शिकायला गेली असं म्हणून विजा काढते, तिथलं झालं का दुसऱ्या एखाद्या देशात शिकायला म्हणून जाते, तिचा विजा काढते. म्हणजे त्या अशी कोणकोणत्या देशात तर शिकते काय? एक तर एखाद्याच ठिकाणी तिने डॉक्टरी करावी. तर हे फक्त पळण्याचं नाटक करून त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावलंय. त्या दृष्टीनं आपण तात्काळ एखादी बैठक घेऊन त्या ठिकाणी त्याच्यातून काय मार्ग काढता येईल, एक्सपोर्टच्या संदर्भात काय आपल्याला करता येईल. एक्सपोर्टच्या इतरांना लोकांमध्ये चर्चा आहे का संत्र्याला अनुदान दिलं 40%, पण मी मध्यंतरी दादांबरोबर चौकशी केली तर कबूल केलं, दिलं नव्हतं. पण माझं मत आहे, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, संत्रा असेल, केळी असेल, ह्या सगळ्या एक्सपोर्टला काहीतरी केंद्र शासनानं सवलत द्यावी, अशा पद्धतीची मी आपल्याला ह्या निमित्ताने विनंती करतो. बोलण्यासारखे खूप आहे, परंतु या ठिकाणी आता आमच्या उजव्या बाजूला काही आशा सेवक आल्यात बिचाऱ्या, त्यांचा पेमेंट झाला असेल आता 4-2 दिवसापूर्वी. तर त्यांच्यातही त्या आशांना 5,000 रुपये डिक्लेअर केल्याप्रमाणे दिले नाही, पण देणार. आणि त्यांच्या ज्या प्रमुख आहेत, काय त्यांना म्हणतात, गटप्रवर्तकांना बाकी त्या ठिकाणी ह्याच्यातून वंचित राहावं लागले. ती फाईल मला वाटते त्या ठिकाणी तुमच्या प्रवासात आहे. मुख्यमंत्री महोदयांकडं छोटा संवर्ग किंवा जे आदिवासी पेसा भरती त्या संदर्भात सुद्धा आता चांगला प्रयत्न चालू आहे.
कालच त्याच्यावर आपण बैठक घेतली होती डॉक्टर गावित साहेबांबरोबर. अशा अनेक बाबी छोट्या मोठ्या ज्या आहेत त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आदरणीय दादा आणि त्यांचे सहकारी आपल्याला सहकार्य करतील. फक्त माझी आपल्याला एकच विनंती आहे की दादांना आपल्याला वेगळं पाहायचं, दादांचा निर्णय कसा झटकन असतो ते पाहायचं असेल तर त्यांच्या बरोबर असलेले, त्यांच्या मित्र पक्षाबरोबर असलेले, महायुतीबरोबर असलेले आमदारांना त्या ठिकाणी निवडून द्यावा अशा पद्धतीची मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.